नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये एका हॉटेलखाली काही दिवसांपूर्वी गोळीबार झाला आणि या गोळीबारादरम्यान काही आरोपी आहेत संशयित ते फरार झाले आणि यातील काही आरोपी आता नाशिक पोलिसांनी जेरबंद केलेले आहेत। मात्र त्यामध्ये एक धक्कादायक बाब अशी निघाली का माजी नगरसेवक प्रकाश लोंढे आणि त्यांचा चिरंजीव व सहकारी हे नाशिक पोलिसांच्या ताब्यात होते। त्यांना पोलीस कस्टडी मिळाली आणि चौकशीसाठी त्यांनी अजून तारीख घेतली। त्यांना ज्यावेळेस कोर्टाने अजून मुदतवाढ दिली, त्यांची पीसी जी आहे ती दिली, त्यानंतर प्रकाश लोंढे यांच्या घराची झडती घेण्यात आली आणि त्यामध्ये मिळालं धक्कादायक भुयार। त्या भुयारामध्ये काय मिळालं पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी किरण नाईक, तुम्ही बघत आहात लोकमत। प्रकाश लोंढे यांना न्यायालयाने पुन्हा एकदा पोलीस कोठडी सुनावली आणि याच दरम्यान त्यांच्या घरी नाशिक पोलिसांनी तपासणी केली। त्या तपासणी दरम्यान कार्यालयाच्या मधून एक भुयार नाशिक पोलिसांना मिळून आलं। त्या भुयारामध्ये काय काय होतं, पोलीस उपायुक्त किशोर काळे काय बोलले पाहूया। त्या भुयाराची माहिती आपल्याला नेमकी कशी मिळाली, कशी कालची कारवाई झाली, काय काय आढळलं? सातपूर पोलीस स्टेशनला जो गोळीबाराचा गुन्हा दाखल होता त्याच्यामधील अटक आरोपी प्रकाश लोंढे याच्या कार्यालयाची जेव्हा जप्ती घेण्यात आली त्यावेळेस त्या ठिकाणी एक भूमिगत भुयार त्या ठिकाणी आढळून आलेला आहे। त्या ठिकाणी सेपरेट 2 रूम्स पण आहेत आणि त्याला एक कार्यालयातूनच एक वेगळी अशी गुप्त अशा पद्धतीची सर्वसामान्य लोकांच्या लक्षात येणार नाही अशी एक एंट्री पण त्या ठिकाणी करण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये जो हाऊस सर्च आम्ही घेतला त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आम्हाला 2 कुऱ्हाडी त्या ठिकाणी मिळून आलेल्या आहेत आणि एक नाईफ म्हणजे एक चाकू पण त्या ठिकाणी मिळून आलेला आहे आणि एकंदरीत असं दिसतं की त्याचा वापर काही लोकांना डांबण्यासाठी किंवा धावतपट्टा दाखवण्यासाठी केलेला असू शकतो। त्या अनुषंगानं त्यांचा जो वाढीव पीसीआर आम्हाला मिळालेला आहे त्याच्यामध्ये देखील अधिक तपास आम्ही करत आहोत। काही रोख रक्कम वगैरे मिळाली अशी काही माहिती नाही, असं काही नाही। त्या ठिकाणी अद्याप अशी कुठली रोख रक्कम किंवा इतर काही गोष्टी मिळालेल्या आहेत असं नाहीये। मात्र जी हाताने मी या ठिकाणी नमूद केली ती त्या ठिकाणी मिळालेली आहे। पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी माध्यमांना सांगितलं का त्या भुयारामध्ये कुऱ्हाड आणि चाकू हा मिळून आला आणि त्या जागेचा जो वापर आहे तो कुणाला डांबून ठेवण्यासाठी देखील करत असल्याची शक्यता या ठिकाणी पोलीस उपायुक्त यांनी व्यक्त केली। मात्र प्रकाश लोंढे यांनी हे भुयार नक्की कशासाठी बनवलं, त्याचा काय उपयोग होता याचा तपास जरी नाशिक पोलीस करत असले मात्र नाशिकमध्ये झालेल्या एका गोळीबाराचे जे प्रकरण आहे त्याचे धागेदोरे कुठपर्यंत आहेत, प्रकाश लोंढे त्यांचा चिरंजीव दीपक लोंढे यांना नाशिक पोलिसांनी जरी ताब्यात घेतलं असलं मात्र भूषण लोंढे हे अद्याप फरार आहे। त्या भुयारामध्ये अजून काय काय या प्रकरणामध्ये नवनवीन खुलासे येतात हे पाहणं जरी तेवढं महत्वाचं ठरलं असेल मात्र नाशिक पोलिसांनी जी ऍक्शन भूमिका घेतलेली आहे, विशेष करून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला हे स्लोगन सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात वापरलं जात आहे। या व्हिडिओबद्दल आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा। असेच नवनवीन माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमतला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका। मी किरण नाईक, लोकमत.com साठी नाशिक।